हॅलो चला काय करा जरा काय करा प्लीज काय करा प्लीज वो पहिला बॉल पहिल्या बॉल व पहिला विकेट फलंदाज बाद होतोय स्वप्नील बॅक टू द पवेलियन चला नवीन बॅट्समन जरा काय करा आपण पण जा लवकर या प्लीज प्रवेश स्फूर्ती बामणवाडी संघ अच्छा ओमसाई गलमीवाडी आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा आहेत की नाही ओमसाई गलमीवाडी आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्याकडे पाठवा प्लीज प्लेअरची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत एक प्लेअर पाठवा प्लीज याच्यामुळे फरक पडला या पट्टीमुळे आता हे सगळं तापतं हे हिट मारते एवढं बस झालं आपलं काय वरचं काय करायचंय ही पट्टी रे ही पट्टी कंपल्सरी पाहिजेच अरे मित्र प्रत्येक बॅकफुटला जाऊन चेंडू खेळला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सॉरी अगदी मागील चेंडू आपण जर पाहिलं तर धावा आल्या होत्या त्या 2 धावा त्यानंतर मात्र या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला आणि अगदी ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर यांच्या माध्यमातून अगदी जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते असं लाईव्ह टेलिकास्टिंग क्षेत्रातील एक दिग्गज लाईव्ह टेलिकास्ट म्हणजेच ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि या पूर्णपणे या स्कोअरचा पण जर उल्लेख केला तर ज्यांच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपली जात आहेत आपले कॅमेरामॅन मिस्टर प्रणय म्हात्रे आणि तुमच्या TV स्क्रीनवरती तुम्ही प्रत्येक चेंडू मागे जे अपडेट्स पाहताय जे चेंजेस पाहताय जे बदल पाहताय ते आमचे ऑपरेटर मिस्टर अक्षय म्हात्रे यांना आपण पाहतोय तर पहिलं षटक आपण पाहतोय तर पहिल्या षटका समाप्तीनंतर 4 धावा धाफालकावरती आहेत एक फलंदाज नक्कीच बाद झाला आपण पाहिलं स्वप्नीलला बाद झाला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित बाद झाला त्यानंतर मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील आणि संपत आणि निलेश हे स्वप्नील आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय संपत आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय चला स्पीडअप करा जरा या सामजी पंच थोडंसं मात्र तिथे स्टंप्स मध्ये व्यस्त झालेत चला काय करा आता
तो हो इथे हो आणि लाफ केलाय तिथे चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून झेल ड्रॉप होतोय आणि धावा मात्र मिळतील त्या 3 रन घेतले काय 3 धावा मात्र या ठिकाणी घेतल्या जातील 3 धावा आलेत आणि या 3 धावा धावफलक मात्र पोहोचेल 7 धावा स्ट्रायकेटला बॅट्समन आहे यावेळेस निलेश त्याचबरोबर आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत अक्षय मिस्टर अक्षय याने आपण पाहतोय एक जबरदस्त गुणलेखन करतोय अगदी सकाळच्या सत्रापासून ॲक्युरेट गुणलेखन आम्हाला पाहायला मिळतंय या बॉलवरती सुद्धा एकच धाव मिळेल एक दुहेरी धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते आणि धावसंख्येला मात्र थोडा आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय हो 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 हा चेडू कमालीचा होता हा चेडू खूप चांगला होता डॉट बॉल येतोय आणि फलंदाजाला थोडंसं मात्र दडपण थोडंसं प्रेशर राईज करण्याचा प्रयत्न केला जातोय काय बोलणार आता चल स्पीडअप करा प्लीज स्पीडअप करा हो इथे ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहे झेल गॅदर केला जाईल विकेटचं पतन फलंदाज बाद तर थोडं स्पीडअप करा प्लीज घाई करा ओलाफ केला आणि हो हो चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव तर गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय काय 2 धावा मिळतील का दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते 2 धावा मिळत आहेत हे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांनी आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो 2 षटक समाप्त नंतर धावा धाव फलकावरती आहेत 12 धावा चला षटक क्रमांक 3 आपण लवकर जरा घाई करायचे टीम मीटिंग नको प्लीज 10 धावा आहेत धाव फलकावर पहा 10 यस 10 धावा गोलंदाज अधिक पहिलाच बॉल लाफ केलाय येतोय षटकार आणि 16 धावा धाव फलकावर येत आहेत धावा येत आहेत धाव फलकावरती त्यानंतर मात्र इथे दिशा थोडी चुकीची आहे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल 1 धाव मिळेल एक धाव मिळते 17 धावा येत आहेत तर पुढील सामना असेल तो म्हणजे कल्पतरू चाळकेवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग यादववाडी तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण इकडे यायचे प्लीज
चला कर्णधारांनी यायचं आहे प्लीज. ओहो अधिक यांचा चेंडू आपण पाहतो. पहिल्या बॉलवर नक्कीच षटकार आला, त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडू मात्र डॉट आलाय. 17 धावा फलकावरती आहेत. तर पहा पुढचा सामना असेल कल्पतरू चाळकेवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग यादववाडी. कर्णधारांनी प्लीज इथे उपस्थित राहायचं आहे. ओहो फटका चांगला आहे, गॅप मधून निघून जाईल. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि 6 धावा मिळतील. बॅक टू बॅक यावेळेस सुद्धा मोठा प्रहार येतोय. यावेळेस सुद्धा मोठा फटका पाहायला मिळतोय. येतील 6 धावा, येतोय षटकार आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय 29 धावा फलकावरती आहेत. तब्बल 3 षटकार या षटकामध्ये आलेत, म्हणजे 19 धावा आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केलेत. आणि हा बॉल सुद्धा निघून जाईल. शिबारेषे बाहेर वर बाउन्स. येतील 4 धावा या षटकामध्ये आल्या. तब्बल 23 धावा आणि आलेल्या 23 धावांशी धावफलक मात्र पोहोचले ते 33 धावा. 34 धावांचं टार्गेट असेल. या चला टॉस करता यायचे कल्पतरू चाळकेवाडी आणि ज्योतिर्लिंग यादववाडी संघाचे कर्णधार. चला कॅप्टन्स या प्लीज. कल्पतरू चाळकेवाडी म्हणजे श्रीकांत निवडून घे प्लीज. आपण यायचंय कर्णधार आपण पाठवा. चला कल्पतरू चाळकेवाडी संघाचे कर्णधार. चला टॉस करता या प्लीज. चला चला जरा चाळकेवाडी कर्णधार जरा या लवकर प्लीज. इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायचा. आम्ही त्याकरता शेवटच्या षटकाच्या आधी आपल्याला कॉल दिलाय. चला फील्ड लावून घ्या लवकर. चला टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. चाळकेवाडी त्याचबरोबर ज्योतिर्लिंग यादववाडी संघाचे कर्णधार. टॉस केला जातोय. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर मारुतीजी चव्हाण यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मारुतीजी चव्हाण यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा या क्रीडा मंचावरती यावं. या व्यासपीठावर आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. मारुतीजी चाळके येस मारुतीजी चाळके आपली विनंती असेल की प्लीज आपण मंचावरती यावं. आयोजकाची तशी विनंती आहे. एक दिग्गज खेळाडू आणि आपण पाहतो की मारुतीजी चाळके आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा एकाच संघामध्ये आपण खेळताना पाहतो.
तर ज्योतिर्लिंग यादववाडी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच. तर मारुती चाळके यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय आयोजकांच्या वतीने. शुभ सत्कार आपण पाहतोय. तर टार्गेट आपण पाहिलं तर 34 धावाचं टार्गेट आहे. ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पॉवरफुल क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 2 चेंडू, धावा मात्र केवळ 1 धाव धावफलकावरती आहे. गोलंदाज दुर्गेश आणि इथे चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण होत आहे. तर ज्योतिर्लिंग यादववाडी या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि कल्पतरू चाळकेवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर यादववाडी संघ, मी आपल्याला विनंती करतोय की या षटकातील शेवटचा चेंडू डिलिव्हर झाल्याबरोबर आपला स्क्वॉड आपण मैदानामध्ये उतरवावा, ही विनंती आहे आपल्याला. प्लीज सहकार्य करा. फुल टॉस आणि त्याचबरोबर अवांतर, वाईट धाव, अतिरिक्त धाव. एक धाव मिळेल. 3 धावा येतात धाव फलकावरती. लोअर फुल टॉस, ड्राफ्ट काढायचा प्रयत्न, सरळ क्षेत्राच्या हातामध्ये, विकेटचं बटन, फलंदाज बाद. बॅट्समन मैदानामध्ये एंटर करतोय मनोज. आकाशाला पण पाहिलं, बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मनोज येईल येतोय स्ट्राईक एंडला. पहिला बॉल अगदी कॉपी बुक स्टाईलला फटका खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार आणि मनोजच्या बॅटमधून होतोय हा चौकार. 7 धावा पोहोचतायत, 7 धावसंख्येवरती हे धावफलक पोहोचतंय. चल स्पीडअप करा जरा, काय करा, क्षेत्रक्षण लावून घ्या लगेच, आपण जवळ येऊ नका लगेच प्लीज, वेळ होतोय आपल्याला, विलंब होतोय. लोअर फुल टॉस, खोलव्या टप्प्याचा बॉल, त्याला मात्र अगदी ऑफ साईडला आपण पाहतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. 1 धाव मिळेल. 1 धावेळी 8 धावा येत्या धाव फलकावर आणि अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 8 धावा धाव फलकावर आहेत. चला टीम मीटिंग नको, लगेच दुसरं षटक सुरू करायचं आहे. चला जरा काय करा प्लीज. गोलंदाज संपत जरा काय करा प्लीज. हो, गॅप मधून चेंडू निघून जातोय,
दोन क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्राचा चकवा देऊन सोडून निघून जातो 4 धावांसाठी. तर बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले तर मनोजच्या बॅटमधून अगदी 3 चेंडूमध्ये त्यांनी 9 धावा बनवलेत आणि संपतच्या पहिल्याच चेंडूला हा चौकार. संपत जरा घाई करा प्लीज. हो हो डिक्लेअर स्वरूपाची धाव नक्कीच मिळते. यावेळेस थोडा वेगवान चेंडू होता. ऑन साईडला नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होत नाहीये. एक धाव डिक्लेअर स्वरूपाची येते. धावफलक पोहोचते 13 या अंकावर. लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुर्गेशचा मत तो चुकीचा होता आणि 2 धावा मात्र मिळाल्या. 2 धावांनी धावफलक पोहोचते 15 या अंकावर. 15 रन्स. अगदी संत गतीने हा सामना आपण पाहतोय. पुढे चालत असताना दुपारचं भर उन्हामध्येही हा सामना आपण खेळताना पाहतोय. आपल्या खेळाडूंना इथे चूक केली. चुका मात्र यावेळेस केल्या जात आहेत आपण पाहतोय. जर हा चेंडू वेळीच रोखला गेला असता तर यदा कदाचित एखादा फलंदाजाला धावचित बाद करायची संधी सुद्धा निर्माण झाली असती. चला स्पीडअप करा जरा घाई करा प्लीज. ऑन साइडला क्षेत्ररक्षक योगेश यश होता ना. योगेश की यश तो फिल्डर कोण होता. योगेश की यश. चला बॉल पहा वरती बाजामध्ये आहे तर तो घ्यायचा आहे आणि 6 धावा मिळालेत या चेंडूवर. 6 धावांवर धावफलक मात्र पोहोचलाय 22 धावा. 34 धावांचं टार्गेट आहे. इथून अजूनही 12 धावांची गरज. ओहो चांगलं यावेळेस चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिले. एकच धाव मिळेल आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकात समाप्त होते 23 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 6 चेंडू 11 धावा. चला चला टीम मीटिंग नको प्लीज. टीम मीटिंग नको प्लीज. दुर्गेश फील्ड लावायला सांगा लवकर प्लीज. चला स्पीडअप करा जरा घाई करा. फलंदाज आपण सुद्धा जरा प्लीज. आपल्याकडे वेळ मित्रांनो कमी आहे. आपल्याकडे सामने बरेच आपल्या खेळायचे त्याकरता आम्ही आपलं थोडं पुश करतोय आम्ही आपल्याला की जेणेकरून सामने यस पुश करो खुश रहो. कारण आज मी सकाळच्या सत्रापासून उल्लेख करतोय. यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस सुद्धा मिळतील 6 धावा आणि राजेश कळंत्रे यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय आणि मी विनंती केली राजेश कळंत्रे यांना की आपण मंचावरती यावं. क्रीडा व्यासपीठावरती यावं. मिस्टर राजेशजी कळंत्रे. व्हाईट बॉल अतिरिक्त धावा आहेत 30 धावा धावफलकावरती. 4 धावांची आता मात्र केवळ गरज जिंकण्यासाठी. हो 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 4 धावांसाठी यावेळेस संघर्ष करावा लागेल हे दर्शवतोय
हे दाखवतोय गोलंदाज निलेश. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. ओ हो, हा बॉल पंच आमच्याकडे फिरतायत, वळतायत हळूहळू, म्हणजे वाईट बॉल. आणि त्याचबरोबर धावची स्वरूपाचे धाव, 2 धावा मिळतील. आता मात्र केवळ 2 धावांची गरज. तर ज्योतिर्लिंग यादववाडी संघ, प्लीज आपला स्क्वॉड आपण रेडी ठेवायचा आहे. यादववाडी संघ मॅच संपल्याबरोबर लगेच आपला स्क्वॉड आपण मैदानामध्ये उतरवा. दोन धावांची गरज आहे. यावेळेस एक धाव मिळाले. शेवटचा शेवट आता एका धाव्याची गरज. एक धाव मिळेल की एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल. 3 चेंडू 1 धाव. आणि हा चेंडू अवांतर येतोय. इथे सामना विजयी होतोय. प्रवीण स्मृती बामणवाडी हा संघ इथे विजय होतोय. येस पा, प्रवीण स्मृती बामणवाडी हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. सो कॉंग्रॅच्युलेशन प्रवीण स्मृती बामणवाडी संघ. आणि देन नेक्स्ट टीम. चला यादववाडी संघ आपण मैदानामध्ये एंटर करा प्लीज. येस थँक्यू. प्लीज आपल्याकडे वेळ कमी आहे त्याकरता. आणि मॅन ऑफ द मॅच जाऊया आपण